नाव आहे आणि वारकरी सगळ्याची गुरुनिष्ठा मिळवून आहेत. शरीरात जसे पंचप्राण आहेत, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूती आहेत, तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे. प्राण शरीर दिवस शरीर जसं प्राणाशिवाय जगू शकत नाही. हे बघ, हे मोबाईल मध्ये डोकं काय तिकडं ठेवून देते मोबाईल. हे शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बोलू शकत नाही, शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत. या जगाला जर सुखी व्हायचं असेल तर या जगात 3च माणसं तुमचे आहेत. एक आई वडील, 2 संत आणि 3 भगवंत. बस माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे आईला वाटतं, माझं लेकरू सुखी व्हावं हे वडिलांना वाटतं, हे जग सुखी व्हावं हे संतांना वाटतं, आणि माझ्या भक्ताला गर्भवासाचं दुःखच नको हे फक्त देवाला वाटतं. आई वडील, संत आणि देव या 3 व्यक्ती स्वतः जगातली सगळी माणसं स्वार्थी आहेत. स्वार्थी कुणालाही काही, सगळे या जगातली माणसं माणसावर प्रेमच करीत नाहीत. माणसं पैशावर प्रेम करतात. या जगाची एकच व्याख्या आहे, लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. या जगात दुसरी व्याख्या नाही, पैसा बरोबर प्रेम आणि प्रेम बरोबर पैसा. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. या जगातला प्रत्येक माणूस या जगातला प्रत्येक माणूस फक्त स्वार्थ आणि पैसा पाहतो. फक्त या जगात 3 जण असे की त्यांना स्वार्थ नाही. 1 आई वडील, 2 संत आणि 3 भगवंत. बाकी जगामध्ये कोणताही मनुष्य ही एवढी मॅन. जगातल्या प्रत्येक माणसाला 3च गोष्टी पाहिजे. मला पैसा पाहिजे, मला मान पाहिजे आणि मला लोकांनी मानलं पाहिजे. मला पैसा मिळण्यासाठी दुसरा मेला तरी चालेल, मला दुसऱ्याच्या प्राणाची किंमत नाही, माझ्या खिशात मान येण्याची किंमत आहे. माझ्या खिशात मान येण्यासाठी दुसऱ्याचं काय होईल याचा विचार नाही, आणि त्यासाठी संतांच्या विचाराची गरज आहे. या जगाला या दुःखात मोबाईल मध्ये करायचो खिशात का मोबाईल एवढी भारी वस्तू बाहेर